आलो आहोत बारामती तालुक्यातील डोरलेवाडी या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपनचं मैदान भरलेले आणि या मैदानामध्ये कोण पहिला आलेले ती पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महबूब 8001 सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय। आज कसं नियोजन आहे दादा? गावचा साज पळणार आहे, गावचा साज बोला शंकर आणि महबूब आपल्याला पळताना दिसणार। त्याचबरोबर दादा आज फायनलला पात्र राहणाऱ्या बैलांची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आम्ही कधी पण तयार आहे, तुम्ही कधी पण तयार आहे? चला मित्रांनो, बघूया कोण कोण आले डोरलेवाडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्ते, आपलं नाव काय दादा? जुबेर शेख। गाव कुठलं? दौंडच जेजुरी। बरोबर, आज कोणता बैल घेऊन आला दादा? इंजन। बरोबर, का नवीन खरेदी? कुठली खरेदी? कुशेगावची खरेदी। बरोबर, आणि कुणाबरोबर पाळणार आहे? शंकर कुठला? मोरगावचा शंकर बरोबर पाळणार आहे। मित्रांनो, हा पहिल्यांदाच आलाय का आणि नवीन खरेदी? आदत वासवी। बरं, चला शुभेच्छा तुम्हाला। हारण्या पण आलाय, महबूबचा जोडीदार आहे हा बघा, मोरगावचा। ते हा कुणाबरोबर पाळणार दादा? काय कसं काय नियोजन आहे? सुरेश जाडकर। कुणाबरोबर? सुरेश जाडकर। बरोबर, त्यांच्या बैला बरोबर आहे। बरं, चला शुभेच्छा मित्रांनो। बोळा शंकर पण मोरगावचा दाखल झालाय, आज गावचा साज पाळणार आहे। कसं काय नियोजन आहे शेठ? ही गाडी मुंबईला पळाली होती। बरं, तीच आता परत पळवायची। बरं, फायनलला पात्र राहणार, बैलांची डोपिंग टेस्ट केली जाणार, काय म्हणणं आहे तुमचं? काहीच अडचण नाही ना? बरं, चला शुभेच्छा। दादा नमस्ते, कुणाला घेऊन आलाय? संग्राम घेऊन आलाय। जसं बोललं तसंच केलं काय? आज डोपिंग टेस्ट फायनलला पात्र राहणार त्यासाठी आलाय का? बरं, चला शुभेच्छा। दादा नमस्ते, नाव काय आपलं? प्रमोद नाळे। बरं बरं, आज कुणाला घेऊन आलाय? भारत। गाव कुठलं? वाघच। बरं, कुणाबरोबर पाळणार आहे आज? नाही माहित का? बरं बरं, हे नाव काय आदतचं? वजीर। कुणाबरोबर पाळणार आहे वजीर? बरं बरं, आदतला पहिलेच मैदान आहे का आदतचं? पहिल्यांदा। बरं बरं, ओपनच्या मैदानात आला घेऊन। बरं, चला शुभेच्छा मित्रांनो। प्रसिद्ध बैलगाडी मालक भेटलेले जीवन शेठ खालाटे। नमस्ते दादा, कुणाला घेऊन आला आज? बॉम्ब आणलाय। कुणाबरोबर पाळणार आहे बॉम्ब? छत्रपती संभाजीनगरचं पहिले। बरं बरं, आणि काय सांगाल आज फायनलला पात्र राहणाऱ्या बैलांची डोपिंग टेस्ट केली जाणार, त्याबद्दल तुमचं मत काय? चांगले डोपिंग टेस्ट गरजेची, काळाची गरज बनली। बरं बरं, डोपिंग टेस्ट प्रत्येकच मैदानात व्हायला हवी का? प्रत्येक मैदानात व्हायला हवी। बरं बरं, चला तालुका कमिटीने निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन। बरं, आणि असाच निर्णय महाराष्ट्रातल्या इतर तालुका कमिट्यांनी पण घ्यावा आणि प्रत्येक मैदानात डोपिंग टेस्ट। बरं बरं, चला तुम्हाला आणि तुमच्या बॉम्बला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा। नमस्ते दादा, मित्रांनो आपल्याला भेटलेले सरपंच रामभाऊ पांढरे शिर्डी। आज कोणाला घेऊन आलाय? आपण पाखऱ्यान सुलतान रामा। बरं, कुणाबरोबर पाळणार आहे? काय घरचीच गाडी पाळणार आहे। आणि आज काय सांगाल आज फायनलला पात्र राहणाऱ्या बैलांची डोपिंग टेस्ट केली जाणार, त्याबद्दल मत काय तुमचं? त्यासाठी झालाय। बरं बरं, काय मत तुमचं? काय टेस्ट बद्दल? पहिलाच पाहिजे। बरं बरं, आणि सलगची मैदान तुम्ही इथंच आहे पश्चिम महाराष्ट्रातच सलगची मैदान बरेच पार पडत असताना। चला शुभेच्छा तुम्हाला। काय दादा याचं? ओम्या। गाव कुठलं ओम्याचं? हा, रावणगाव साहेब। दौंड रावणगाव। बरं, कुणाबरोबर पाळणार आहे आज? भारत बरोबर। चला शुभेच्छा। नाव काय मित्रा? नाव काय बैलाचं? सोन्या। गाव कुठलं तुझं? निंबळत। कुणाबरोबर पाळणार आहे सोन्या? राया बरोबर। चला शुभेच्छा। काय मित्र आहे? साई। गाव कुठलं साईचं? वडगाव निंबळकर। कुणाबरोबर पाळणार आहे? राया कुठला? दोन घरचं गाव तसंच आहे का? चला शुभेच्छा तुम्हाला। इथं पण दोन दिसतात। नाव काय मित्र आहे? शंकरचं। गाव कुठलं? पांढरेवाडीचं आहे। बरं बरं, आणि कुणाबरोबर पाळणार आहे? शंभू कुठला आहे? कोराळ्याचा शंभू बरोबर। चला शुभेच्छा मित्र आहे। बलमा। कुणाबरोबर पाळणार आहे? बलमा। दौंडचा। मित्रांनो हा पण कॅमेरामॅन आहे आमचा बरं का। बरं बरं, काय म्हणतो आज कसं काय नियोजन आहे? शंभू आणलाय। बरं, चल शुभेच्छा। नाव काय मित्र आहे? बजरंग। आणि त्याचं नाव काय दादा? दुर्वा। गाव कुठलं? दुर्वा। दुमाळवाडीचं आहे का? हा, माळेगाव दुमाळवाडी का? गिरवी दुमाळवाडी। बरं बरं, आणि ह्याचं गाव कुठलं? दुमाळवाडीचं आहे का? काय कशी पैरेत? कुठला आहे? राजुरीचं। आणि ह्याला कोण आहे पैरेगिरी? अमोल काका माहिती। बरं बरं, चला शुभेच्छा तुम्हाला। ह्याचं नाव काय? रॉकी का? कुठलं गाव? बरं बरं, आज कोणाबरोबर पाळणार आहे? हा, बरं बरं, चला शुभेच्छा तुम्हाला। नाव काय? साई। गाव कुठलं? बारामती। बरं, आणि ह्याचं नाव काय दादा? सम्राट। गाव कुठलं?
15 येत आहे. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. दादा नाव काय बैलांचे सांगा की ह्याचं नाव काय? मालक वेगळे आहेत. बरं असं तुमची कुठलीच बैल ह्याचं नाव काय? शंकर. आणि पड्यालचा हरणा. गाव गाव कुठलं तुमचं? सोनवडी सुपे. बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला. ह्याचं नाव काय दादा? कुठलं गाव देवाचं? खांडतचा देव आहे वय तुमचा इथला. खांडतचा बाळ्या पण चांगला पळतो. भावाचाच आहे का? बरं बरं. आणि हा कुठं कुठं पळालाय आता? बरं बरं 72 नंबर आहे. लकी नंबर आहे काय? बरं आज काय सांगाल फायनलला पात्र राहणाऱ्या बैलांची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे काय म्हणणं आहे तुमचं? ते डोपिंग टेस्ट केली जाणार आहे. काल ग्रुपवरती मी पण वाचलेलं आहे पण ते फायद्याच आहे सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी फायदा. सर्वसामान्यांसाठी फायद्याच आहे. बरं चालतंय. त्याला शुभेच्छा तुम्हाला. नाव काय मित्र आहे बैलाचं? कुठलं गाव? कुरकुमचा हरण्या. बरंच लांब आलाय कुरकुम मधल्या. हा अजून कुठली बैल आणले? ह्याचं नाव काय पांढऱ्याचं? सम्राट आहे मित्रांनो. कुरकुमचाच आहे का? कशी पैसे पाळणार आहेत काय? कोणाबरोबर पैर आहेत काय? हीच पैर आहेत का? बरं चल शुभेच्छा. दादा नमस्ते. नाव काय आपलं? गाव कुठलं? पाटस. आणि ह्याचं नाव काय बैलाचं? मथुर. आणि कोणाबरोबर पाळणार आहे मथुर आज? हरण्याबरोबर कुरकुमच्या. बरं बरं. आणि काय सांगाल आज फायनलला पात्र राहणार बैलांची डोपिंग टेस्ट केली जाणार काय मत आहे तुमचं? काय अडचण नाही आमची, काय अडचण नाही. बरं चला शुभेच्छा. मित्र नाव काय तुझं? कुणाला घेऊन आलाय? मल्हार. गाव कुठलं मल्हारचं? बरं आज कोणाबरोबर पाळणार आहे? आज भैरव बरोबर पाळणार. चला शुभेच्छा तुम्हाला. नाव काय दादा याचं? हा केसरी. गाव कुठलं केसरीचं? कारुंडे. बरं बरं. बऱ्याच लांब आलाय दादा. आज कोणाबरोबर पाळणार आहे? शनी कुठला? कारुंडेच. घरचीच गाडी. बरं तुमचं नाव काय दादा? बरं बरं. आज फायनलला पात्र राहणार बैलांची डोपिंग टेस्ट केली जाणार त्याच्याबद्दल तुमचं मत काय? काय शंका नाही. काही शंका नाही. बरं चला शुभेच्छा. व्हायला पाहिजे. काय बरं दादा व्हायला पाहिजे? काय होऊ ना 2 नंबर असं. बरं बरं चालतंय शुभेच्छा. दादा नाव काय आहे? नाव काय आहे? नाव का? हा त्याचं नाव राज आहे. राजे. गाव कुठलं तुमचं? परिटवाडी. कुठलं गाव? कुठं आली परिटवाडी? हे लासूरच्या अंडर खाली. बरं बरं. तालुका कुठला? इंदापूर. इंदापूर. आज कोणाबरोबर पाळणार आहे? हा वडगाव निंबाळकरचा बैल आहे. बरं बरं त्याच्याबरोबर पाळणार. हा चला शुभेच्छा तुम्हाला दादा. दादा नमस्ते. नाव काय आहे? कुठलं गाव आहे चिक्याचं? कनेर. कनेर कुठं आलंय? माळशिरस तालुक्यातलं कनेर. बरं बरं चला. आणि ह्याचं नाव काय दादा? भारत. कुठलं गाव? कनेर. बरं चला शुभेच्छा. दोघं एकत्र पाळणार का? बरं बरं. सरजा. कुठला आहे सरजा? बरं मंजवडी सरजा. चला शुभेच्छा तुम्हाला. जगताप साहेब बैल कुठला आणलाय? रायबा. बरं चला शुभेच्छा. बैल कुठला आणलाय? शिंगणापूरचा. बरं चला शुभेच्छा मला. आज महाराष्ट्र चॅम्पियन देवऱ्या. घरचं वासरू. बरं बरं. कुणाबरोबर पाळणार आहे? देवऱ्या आपला सोन्या माळशिरसचा. बरं चला शुभेच्छा. मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ओळख आहे. आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ समालोचक प्रताप तात्या जांजुर्णे अखिल भारतीय बैलगाडी संघटना समालोचक संघटनेचे अध्यक्ष. तात्या नमस्ते. काय सांगाल आज तुम्ही डोरलेवाडीच्या मैदानामध्ये आलाय? मैदान हे अतिशय जुनं असणार मैदान आहे. एक परंपरा असणार एक जुनं. मला वाटतं जे जुने बैलगाडी मालक आहेत त्यांनाच माहित आहे डोरलेवाडीचं मैदान पहिले कसं असायचं. की मैदान अतिशय सुंदर असं असायचं पहिल्यापासून. की आता नवीन नियम झाले, डबल बैल पळायची बंद झाली. परंतु हे गावानं घेतलेला निर्णय हा पूर्वीचा आहे की तो डबल बैल कावाच पळत नव्हता. सेमी सिरियल असायचा, फायनल सिरियल असायचा. सुंदर असं मैदान हे पहिल्यापासूनच इथं होतं. सांगाल काल तुम्ही लॉट काढलेला आहे आणि त्या लॉट काढल्यानंतर सुद्धा आज म्हणजे बरीच चर्चा मैदानाची. या मैदानामध्ये फायनलला पात्र राहणाऱ्या बैलांची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे आणि त्याच्या जोडीला महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला या मैदानाला. बरं का डोपिंग टेस्ट आहे म्हणून आलेत असं काही नाही. एक मैदानाला परंपरा असते, यात्रेची मैदान असतात आणि यात्रेची मैदान म्हटलं की थोडीशी बैलगाडी मालक या यात्रेच्या मैदानाकडे कल असतो. त्यामुळे इथे येतो डोपिंग टेस्ट हा विषय वेगळा आहे. ती काय म्हणजे बघायसाठी म्हणून नुसते आलेले नाहीत. एक यात्रेचं मैदान आहे म्हणून येतं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. ते काय ते होत राहतील. त्याचे काय ते कोण सापडेल कोण नाही त्याचे काय सांगतात. पण जेवढ्या लक्षात घ्या जेवढ्या आपण टेस्ट करू तेवढ्या आपण अडचणीतल्या बाजू ह्या बऱ्याच आहेत त्या पुढच्या. पण थोडस बैलगाडी मालकाने सुद्धा काळजी घेतलीच पाहिजे. आपल्या समोर प्रसिद्ध समालोचक नमस्ते. नमस्ते. काय सांगाल मैदानाच्या विषयी आणि आता बैलगाडी मालकांचा प्रतिसाद पाहिलाय तुम्ही?
आता गाड्या येत आहेत, अजून मैदान सुरू व्हायला अर्धा पाऊण तास आहे. नाही, आपण 9ला सांगितलेलं होतं खरं. आणि आम्ही पण आता तुम्ही बघितलं येताना आमच्या या मार्गाला रस्त्याचे काम चालू आहेत, त्यामुळं गाडी थांबतच आली. अजून पट्टीची गाडी इथंच आहे बघा. त्यामुळं आता आम्हाला ट्रॅफिकमुळे हा अंदाज कमी आला. अर्धा तास आम्ही लेट आलो, त्याबद्दल पहिल्यांदा कमिटीचे असेल नाही, पण कसं असतं वेळेवर असलेलं चांगलं. आणि या काल ज्या वेळेला रात्री आम्ही इथं आलो ना, खरोखर गावाला म्हणजे गावाचा प्रतिसाद आहे ना खरोखर उत्स्फूर्त आहे. इतका उत्स्फूर्त आहेत म्हणजे जवळपास एक 100 लोक होती रात्री लॉट काढताना. आणि नियोजन मागील मैदान पण आपण बघितलं, खरंच सुंदर केलंय. आणि यावर्षी तर डोपिंग टेस्ट आता म्हणजे एक चालू मुद्दा की बाबांनो सामान्यांना न्याय मिळण्यासाठी किंवा बैलांचं आयुर्मान वाढण्यासाठी काही गोष्टी आपण हे केलेल्या आहेत. त्यामुळं ह्या गोष्टी गरजेच्या होत्या आणि ते आज चालू होतील अशी अपेक्षा आहे. मनापासून धन्यवाद. आणि महत्वाचं आमच्यासोबत विजयभाऊ मधने आहेत आणि अंकुश वाघ साहेब जे संभाजीनगर वरून आलेले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी सगळे. आणि छत्रपती संभाजीनगरचं मैदान म्हणलं की वाघ साहेबांचं पहिलं योगदान लागतं. म्हणजे आम्ही ज्या वेळेला त्या भागात जात असतो की खरोखर मैदान तिथं शिस्त लावणं जरी आपल्यातले जरी गेले असतील पण तिथं ह्या वाघ साहेबांचं लय महत्वाचं आहे. आणि ते आज इथं आलेले आहेत. त्यांचा फायर आणि सोन्या 2 बैल आज ते घेऊन इथं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपल्या या भागामध्ये स्वागत आहे. मनापासून धन्यवाद. आज कोणती बैल आणली? रावण आणि जलवा एकत्रच पाळणार आहे. बरं, चला शुभेच्छा दादा. आज कोणती बैल आणली? रावण आणि जलवा एकत्रच पाळणार आहे. बरं, चला शुभेच्छा दादा. नाव काय आपलं? नानासाहेब कोकरे, कुठलं गाव? मांडकी माळशिरस. मांडकी माळशिरस. आणि ह्याचं नाव काय? रफ्तार. कुठनं खरेदी केलाय? नाशिकवरून. कशात मोडता? नागोरीमध्ये. बरं, आज कुणाबरोबर पाळणार आहे? आज सुंदर रफ्तार. सुंदर कुठला आहे? आज जाधववाडी करायचं. कुठलं गाव? तालुका? माळशिरस तालुका. बरं. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, पालवे साहेबांचा नांदेपणा. मित्रांनो, सबंध भारताचा लाडका, महाराष्ट्राची आणबान शान असणारा दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा डोरलेवाडीच्या मैदानामध्ये दाखल झालाय. मित्रांनो, भारताचा लाडका, महाराष्ट्राची आणबान शान, पुणे जिल्ह्याचा दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा डोरलेवाडीच्या मैदानामध्ये दाखल झालाय.